आंबाडे मी थोडी सालं काढून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या 4 मिरच्या चिरून घेतल्या आहे आणि मीठ लावलेलं आहे। आता मी हे गोड लोणचं करणार। पहिल्यांदा ह्याला मोहरी आणि जिरं घालून फोडणी देणार आणि हे तळसून घेणार आणि जरा हिंग पण घालणार आणि मेथी आणि उडीद डाळ हे पण घालून जरा तळसून घेणार आणि नंतर थोडा गूळ घालणार आणि शेवटी हिंग घालायचं। हे गोड लोणचं मी तुम्हाला आता करून दाखवते। आता मी मेथी आणि उडद डाळ घालते, त्याचबरोबर मोहरी घालते आणि थोडं जिरं घालते, जास्त घालत नाही। मोहरी 1 चमचा भरून घातलं तर चालेल। आता हे जे आंबाडे आहेत ना ते मी आता जरा हे तडतडू दे, नंतर मी हे आंबाडे मिरच्या मीठ लावलेलं आहे ते घालून घेते। आता हा हिंग घालते आणि थोडी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालते। ही हळद पावडर घालते, ही आता मिरची पावडर घालते। हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे म्हणजे जास्त घालत नाही। जरा मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि हे जे आंबाडे आहे ते मी घालून घेते। हे सगळं मिरच्या आंबाडे आणि हे मीठ पण लावलेलं होतं ते पण घालून घेते आणि जरा ढवळून घेते। आता हा गुळाचा खडा घालते, कारण थोडं किंचित असं मिठाचं ते पाणी होते आहे ना, मग तेल घालून फोडणी दिली होती, तर आता हे हळूवारपणे असं गूळ खाली करून घेऊया, हळूवारपणे वितळणार। असं हे गोड लोणचं बघा असं, आणि असं गार झाल्यानंतर एका बॉटलीत भरून ठेवायचं। हे बघा, जरा पाक जरा जाड होऊ दे, आंबाडे ऑलरेडी शिजलेले आहे आणि गूळ जरा वेचू दे। हे बघा, हे असं आंबाड्याचं आपण कैरीचं गोड लोणचं करतो तसंच आपण हे गोड लोणचं चपातीबरोबर खाऊ शकतो। तोंडी पण भाताला जेवत असताना घेऊ शकतो। हे असे आंबाडे, हे गोव्याचे आंबाडे। हे बघा, जरा असा पाक जाड होणार आणि अशा प्रकारे हे मी आंबाड्याचं लोणचं केलेलं आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ।